जय भीम व सर्व श्रोतेगण, सर्व क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, बौद्ध बांधवांनो, भगिनींनो, तुम्हा सर्वांना माझा मानाचे जय भीम. आज मी मदन बजरंग कांबळे आपणास गीत गायनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन संघर्ष व स्फूर्तिमय कथा भाग दुसरा आपल्या समोर सादर करीत आहे. आणि सर्वांनी मला शांततेचं सहकार्य करायचं हीच आपला सर्व माझ्या बांधवांना हात जोडून विनंती करतो. आणि मी माझ्या गीतास सुरुवात करीत आहे. पहिलं वंदनी गीत गात आहे, लक्ष असावं. तुम्हामुळेच शिकलो, तुम्हामुळेच शिकलो, जीवन इथे जगाया. 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 तुम्हामुळेच शिकलो, जीवन इथे तोटे निघाले. झाला तुम्ही वसंत, झाला तुम्ही वसंत, वेलीस फूलवाया. कोटी प्रणाम चरणी माझे हे भीमराया. मी कालच्या दुःखाला विसरू कसा क्षणात. मी कालच्या दुःखाला विसरू कसा क्षणात. मी कालच्या दुःखाला विसरू कसा क्षणात. अग्नीत ज्या रूढीच्या, अग्नीत ज्या रूढीच्या जळली अमोल काया. कोटी प्रणाम चरणी माझे हे भीमराया. नवचेतना मिळाली निर्जीव या तनुला. नवचेतना मिळाली निर्जीव या तनुला. नवचेतना मिळाली निर्जीव या तनुला. ज्ञान ज्योती पेटविल्या, ज्ञान ज्योती पेटविल्या, दुनिया नवी बघाया. कोटी प्रणाम चरणी माझे हे भीमराया. हे गीत माझे कविवर्य कालकथित माधवराव जगतापांचं आहे. ते शेवटी आपल्या काव्यातून काय सांगतात लक्ष देऊन ऐका. वाहील जन्म भरे तुझ्या माधव ऋणाचे ओझे. वाहील जन्म भरे तुझ्या माधव ऋणाचे ओझे. वाहील जन्म भरे तुझ्या माधव ऋणाचे ओझे. तिळतिळ देह झिजविन, हा तिळतिळ देह झिजविन, भीमा तुझ्याच पाया. कोटी प्रणाम चरणी माझे हे भीमराया. तुम्हामुळेच शिकलो, जीवन इथे जगाया.
कोटी प्रणाम चरणी माझे हे भीमराया, कोटी प्रणाम चरणी माझे हे भीमराया. वंदनगीत आपल्या समोर सादर केलं. त्याच्यानंतर ज्या गोष्टीवरती हा कार्यक्रम आधारित आहे, ज्या गोष्टीवरती हा कार्यक्रम आधारित आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन संघर्ष आणि स्फूर्तिमय कथा, त्याच्यातले 2 फक्त मी कडवं आज सादर करणार आहे आणि पुढच्या भागात 2 कडवी सादर करत आहे. तरी माझ्या सर्व बांधवांनी प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्यायचंय, ज्यावरती हा कार्यक्रम आधारित आहे. भीमवाणीतून कार्यक्रम सादर करीत आहे. लक्ष असावं. ही आहे खरी व्यथा ध्यान देऊनी आता, ही ऐका भीमरायाची स्फूर्तिमय कथा, ही ऐका भीमरायाची स्फूर्तिमय कथा. ही आहे खरी व्यथा ध्यान देऊनी आता, ही ऐका भीमरायाची स्फूर्तिमय कथा, ही ऐका भीमरायाची स्फूर्तिमय कथा. पहा 1891 साली 14 एप्रिल ती धन्य झाली, शुभ संदेश हा देऊन आला जन्मास दलितांचा वाली. महू गावाचे सोने झाले हो, हर्ष किरणात सारे नहाले हो, 14वे रत्न हे भीम आईचे, कौतुक करती भीम बाळाचे, रूप तेजस्वी पाहुनी त्याचे. 8 शिक्षण ते जिद्दीने, जिद्द तयाने तिथली सिद्ध, करण्या अन्यायाशी ते युद्ध. नाही मिळणार काही शांतीने, मिळेल सारे ज्ञान क्रांतीने, लेखनीची घेऊन तलवार, निघाला भीम रणी सरदार. अत्याचार पाहता क्रोध अंगी जागता, क्रोध अंगी जागता, ही ऐका भीमरायाची स्फूर्तिमय कथा, ही ऐका भीमरायाची स्फूर्तिमय कथा. आणि हे 2 कडवे आपल्या समोर मी सादर केलेले आहेत आणि याच्यावरच हा भीमायनाचा कार्यक्रम सुरुवात करीत आहे. पहिली 2 कडवे आपल्या समोर सादर केलेत आणि पुढच्या 3ऱ्या भागामध्ये दुसरे 2 कडवे घेईन. तेव्हा पुढे सुरुवात करतो. बडोदे संस्थानात काम करत असताना मुंबईहून तार येते की रामजी बाबा म्हणजे बाबासाहेबांचे वडील आजारी आहेत, लवकर निघून यावे. त्यामुळे भीमराव मुंबईला येतात. वडील रामजी बाबांना भेटतात, विचारपूस करतात व भीमरावांच्या पाठीवून रामजी बाबा हात फिरवतात, आलिंगन देतात, कवटाळतात, आशीर्वाद देतात व अंथरुणावर असतानाच सायंकाळी प्राण सोडतात. एका तपस्वी पित्याने खास्ता खाऊन मुलाच्या भावी आयुष्यासाठी अपार कष्ट केले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर भीमराव अक्षरशः पोरके झाले होते. त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहून प्रपंच सांभाळून उच्च शिक्षण घ्यायचे होते. व महत्वाची गोष्ट म्हणजे आई आणि वडील त्यांना आठवण येते आणि बाबासाहेब त्यांचं मन भरून आलेलं असतं आणि त्यांचं मनोगत आपल्या समोर मी सादर करतोय. लक्ष असावं. जन्मभराच कस पडलं हे अंतर, जन्मभराच कस पडलं हे अंतर, सुनी झाली दुनिया सारी, अहो सुनी झाली दुनिया सारी, आई बापानंतर. जन्मभराच कस पडलं हे अंतर, जन्मभराच कस पडलं हे अंतर, सुनी झाली दुनिया सारी, आई बापानंतर. जन्मभराच कस पडलं हे अंतर, कडे खांद्यावर ती खेळवूनी मजेला, कडे खांद्यावर ती
खेळवूनी मजला संसार माझा सारा सुखाने हो फुलला, संसार माझा सारा सुखाने हो सजला. हृदयात नाव त्यांचं जपतो निरंतर, पण सुनी झाली दुनिया सारी आई बापानंतर. सुनी झाली दुनिया सारी आई बापानंतर. हो कडे खांद्यावरी ती खेळवूनी मजला, कडे खांद्यावरी ती खेळवूनी मजला, संसार माझा सारा सुखाने हो सजला, संसार माझा सारा सुखाने हो सजला. हृदयात नाव त्यांचं जपतो निरंतर, पण सुनी झाली दुनिया सारी आई बापानंतर. सुनी झाली दुनिया सारी आई बापानंतर. ठाई ठाई ते त्यांची आठवण, ठाई ठाई ते त्यांची आठवण, हृदयात माझ्या मायेची साठवण, हृदयात माझ्या ती मायेची साठवण. काय माझ्या दुखण्यावर कुठला रे मंतर, पण सुनी झाली दुनिया सारी आई बापानंतर. सुनी झाली दुनिया सारी आई बापानंतर. हो मायेचा सागर आटला सुनील, मायेचा सागर आटला सुनील. धीर मजला रामू आता कोण देईल, धीर मजला रामू सांगा आता कोण देईल. काळजात आठवण माझ्या, काळजात आठवण माझ्या त्यांची समांतर, पण सुनी झाली दुनिया सारी आई बापानंतर. उनकी यादों में आंखें भीगी लगती है, माँ बाप के यादों में, हाँ उनकी यादों में आंखें भीगी लगती है, दिल में प्यार की उमंग जगती रहती है. क्या बतलाऊं सुनील तुझे आज, माँ बाप के बिना ये दुनिया सुनी लगती है, माँ बाप के बिना ये दुनिया उदास लगती है, ये दुनिया उदास लगती है. आणि म्हणून जन्मभराचं कस पडलं हे अंतर, जन्मभराचं कस पडलं हे अंतर. सुनी झाली दुनिया सारी आई बापानंतर, पण जन्मभराचं कस पडलं हे अंतर, जन्मभराचं कस पडलं हे अंतर. यानंतर जिच्या बरोबर बाबासाहेबांचा विवाह झालेला असतो त्या माता रमाईनं बाबासाहेबांचं पुढचं शिक्षण होण्यासाठी, कारण बाबासाहेब रामूच्या गळ्यात पडून ह्या गोष्टी व्यक्त करीत असतात दुःखानं, आणि पोरके झालेले असतात बाबासाहेब, आणि माता रमाई पत्नी या नात्याने बाबासाहेबांच्या मागे खंबीरपणाने उभ्या राहत होत्या व त्यांना मोलाची साथ देऊ लागल्या. शेणाची पाटी डोईवर घेऊन शेणाच्या गोवऱ्या थापून त्याच्यापासून मिळणाऱ्या मोबदल्यातून त्या प्रपंच चालून उरलेल्या पैशातून भीमरावांच्या शिक्षणासाठी हातभार लावू लागल्या. बाबासाहेब अभ्यासाला बसत त्यावेळी रमाई त्यांची संसार सुखाची पर्वा न करता ज्यावेळेस त्यांना जेवण वाढत होत्या ते जेवणाचं ताट त्या ठिकाणी ठेवत होत्या. पण बाबासाहेब अभ्यासात एवढे मग्न असतात की त्यांची ती वाचताना ती एकाग्रता पाहून रमाईचं धाडस होत नव्हतं, आणि म्हणून त्या संदर्भात एक गीत आपल्या समोर मी सादर करीत आहे. पाही साहेबांना हो, हो
पाही साहेबांना हळू, वाचनात मग्न आहे स्वारी. अहो रात रात उपासी राही रमा, तरी ना भीमास हाक मारी. हो, रात रात उपासी राही रमा, तरी ना भीमास हाक मारी. घुटमळे तिंदा दाराशी येऊन, भारावून ती जाई. तपश्चर्येला ऋषी मुनी जणू बसलेले का पाही. मनी जाई हरकून तया पाही निरखून, विश्व गेले ते दिपून, असे तेज ते बघून. मग धजलीच नाही हो, मग धजलीच नाही भंग, कराया समाधी ती भारी. अहो रात रात उपासी राही रमा, तरी ना भीमास हाक मारी. हो, रात रात उपासी राही रमा, तरी ना भीमास हाक मारी. शिक्षण धन्याचे पूर्ण कराया, वाहिली शेणाची पाटी. हो, शिक्षण धन्याचे पूर्ण कराया, वाहिली शेणाची पाटी. सुखाची तहान शमविली नुसती, राहून तळ्याच्या काठी. कधी दुःखी दिसली नाही, आळसून बसली नाही, दुःखाला भ्याली नाही, चिंता दूर झाली नाही. मग प्रसन्न मनाने प्रसन्न मनाने रमा, नांदली सुखी संसारी. अहो रात रात उपासी राही रमा, तरी ना भीमास हाक मारी. दिली आहुती जिने सुखाची, दलितांना वाहून स्वप्ने मनाची. दिली आहुती जिने सुखाची, दलितांना वाहून स्वप्ने मनाची. विशाल नभासम निर्मळ सरिता, अर्धांगी ऐशी रमा भीमाची. अर्धांगी ऐशी रमा भीमाची. आणि म्हणून शेवट माझे माधव जगताप काय सांगतात, होती रमाई त्यागी म्हणून, भीम आम्हाला मिळाले. हो, होती रमाई त्यागी म्हणून, भीम आम्हाला मिळाले. कर्तव्याने जागी म्हणून, पाशी रूढीचे जळाले. त्या माता माऊलीचे उपकार कोटी कोटी, तिचे दलितांच्यासाठी. उपकार कोटी कोटी, तिचे दलितांच्यासाठी. जर का नसती आमच्या पाठी, हानी झाली असती मोठी. मग माधवाच्या ओटी हो, माधवाच्या ओठीस पुरे कीर्ती कथा ऐकण्यारी. अहो रात रात उपासी राही रमा, तरी ना भीमास हाक मारी. जर का नसती आमच्या पाठी, हानी झाली असती मोठी. उपकार कोटी कोटी, तिचे दलितांच्यासाठी. जर का नसती आमच्या पाठी, हानी झाली असती मोठी. माधवाच्या ओठी हो, माधवाच्या ओठीस पुरे
कीर्ती कथा ऐकण्यारी, अहोरात रात उपासी राही रमा, तरी ना भीमास हाक मारी. पाही साहेबांना हो, पाही साहेबांना हळू वाचनात मग्न आहे स्वारी, अहोरात रात उपासी राही रमा, तरी ना भीमास हाक मारी. हो, रात रात उपासी राही रमा, तरी ना भीमास हाक मारी. अशा पद्धतीने रमाईने बाबांना मोलाची साथ द्यायला सुरुवात केली. पुन्हा सयाजी गायकवाड बडोदेचे महाराज यांनी भीमरावांना मदतीचा हात दिला. बडोदे सरकारतर्फे उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून भीमराव अमेरिकेला जाणाऱ्या बोटीवर चढले. 20 जुलै 1913 दुपारी 12 वाजता बाबासाहेब न्यूयॉर्क शहरात कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात उतरले. अमेरिकेत असताना MA च्या नंतर 2 जून 1915 इनव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्सेस युनिव्हर्सिटीची PhD ही पदवी मिळवली. बाबासाहेब अमेरिकेला जात असताना रमाई गरोदर होत्या. त्या अगोदर त्यांना यशवंत हा मुलगा होता. त्या पाठीवर गंगाधर याचा जन्म झाला, पण तो उपचारा अगोदरच मरण पावला. पुढे त्याची सावत्र आई, पुढे बाबासाहेबांची सावत्र माई वारली म्हणून ते मुंबईत आले. हे दुःख काही कमी होते ना होते तोच त्यांचे वडील बंधू सुद्धा त्यांच्या सासरवाडीमध्ये त्यांचं निधन झालं. मग त्या काळात बाबासाहेबांनी प्राध्यापकाची नोकरी करत असताना ते त्यावेळी सिमेंट चाळीत एका छोट्याशा खोलीत राहत होते. 1913 ते 1920 च्या काळात 2 मुले व 1 मुलगी असे 3 मुले म्हणजे रमेश, इंदू आणि राजरत्न हे तिन्ही मुले मरण पावली. भीमरावांना संततीचं सुख मिळालं नाही. तेव्हा बाबासाहेबांचं मनोगत ह्या मुलांबद्दल मी गीतातून सांगत आहे, लक्ष असावं. दिली आसवाना मी वाट करून, दिली आसवाना मी वाट करून, किती आवरू येई, किती आवरू येई लाट फिरून, पण दिली आसवाना मी वाट करून. बाबासाहेबांचं मनोगत आपल्या समोर सादर करीत आहे. माझ्या सर्व बांधवांनी लक्ष देऊन ऐकावं. दिली आसवाना मी वाट करून, किती आवरू येई, किती आवरू येई लाट फिरून, दिली आसवाना मी वाट करून. दिली एकटा मी जाणीव जगान, व्यापले निराशेच्या काळ्या ढगान, कसा भाव सागर मी, कसा भाव सागर मी जावा तरुण, पण दिली आसवाना मी वाट करून, दिली आसवाना मी वाट करून. हृदयाच्या जखमा भरूनी ना येती, सलती सदा असह्य वेदनाच देती, दिवस ते सुखाचे, दिवस ते सुखाचे येता स्मरून, पण दिली आसवाना मी वाट करून, दिली आसवाना मी वाट करून. तुझ्यासी मना
संवाद माझा चर्चा नको जगी, नको गाजवाजा. बहकता हा माधव, बहकता हा माधव तू इशी सावरून. दिली आसवाना मी वाट करून, दिली आसवाना मी वाट करून. किती आवरू येई, औ किती आवरू येई ही लाट फिरून. दिली आसवाना मी वाट करून, दिली आसवाना मी वाट करून. 1920 मध्ये लंडनला प्रयाण करण्यासाठी बंदरावर रमाई बाबासाहेबांना सोडण्यास जातात व बाबासाहेबांना निरोप देतात. सांगतात की परदेशी गेल्यावर खुशालीचं पत्र पाठवा. बाबासाहेब परदेशी पोचल्यावर खुशालीचं पत्र पाठवतात. रमाईला पत्र मिळतं, आनंद होतो. पत्राचे उत्तर रमाई बाबासाहेबांना देतात. ते कसे ते मी गीतातून आपल्या समोर सादर करीत आहे, लक्ष असावं. अहो पत्रात लिहिते रमा, पत्रात लिहिते रमा, माझी चिंता न करता शिका. अहो पत्रात लिहिते रमा, माझी चिंता न करता शिका. मी लेकरांना सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा. तुम्ही साहेब स्वतःला जपा. अहो पत्रात लिहिते रमा, उपाशी जरी मी शिळी पाकी खाईन, पण तुमची रामू तुमच्या पाठीशी राहील. तुमची रामू तुमच्या पाठीशी राहील. नका करू हो परवा, सांभाळीते मी सर्वा. नका करू हो परवा, सांभाळीते मी सर्वा. तुमची रामू ही, तुमची रामू ही बोलते स्वतः. तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या. अहो तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या. फळ येईल तुमच्या तपा. मी लेकरांना सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा. तुम्ही साहेब स्वतःला जपा. कष्टाची माझ्या चिंता नसू द्या, अभ्यासाकडे पूर्ण लक्ष असू द्या. अभ्यासाकडे पूर्ण लक्ष असू द्या. तुम्ही खूप शिकाव अन विजयी व्हाव. तुम्ही खूप शिकाव अन विजयी व्हाव. पदवी घेऊनी, पदवी घेऊनी, घेऊनी याव. तुम्ही वेळेवर जेवण करा. साहेब तुम्ही वेळेवर जेवण करा. नका आठवू मम व्यथा. मी लेकरांना सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा. अहो पत्रात लिहिते रमा, जरी हो वणवण मला मान्य आहे. तुम्ही लाभले मजला मी धन्य आहे. तुम्ही लाभले मजला मी धन्य आहे. माझं आहे भाग्य हे
माझं सौभाग्य हे, माझं आहे भाग्य हे, माझं सौभाग्य हे, धनी मज लाभला, अहो धनी मज लाभला, लाभला तुमच्या परी. धनी तुम्ही सावध रहा, अहो धनी तुम्ही सावध रहा, कुणी वार करतील छुपा. मी लेकरांना सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा. पत्रात लिहिते रमा. शेवटी रमाई काय म्हणते, पत्र आले तुमचे लई आनंद झाला, पत्र आले तुमचे लई आनंद झाला, यशवंत आणि तुमच्या रामूला, यशवंत आणि तुमच्या रामूला. निशिदिन स्मरते मी, दंडवत भरते मी, निशिदिन स्मरते मी, दंडवत भरते मी. कोटिया दिनांचे, कोटिया दिनांचे, दिनांचे तात व्हा तुम्ही, या मनोजी राजा परी, अहो या मनोजी राजा परी. आला या नावा रूपा, मी लेकरांना सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा. अहो पत्रात लिहिते रमा, पत्रात लिहिते रमा, माझी चिंता न करता शिका, मी लेकरांना सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा. पत्रात लिहिते रमा, अहो पत्रात लिहिते रमा. 1922 मध्ये बॅरिस्टरची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर बाबासाहेब मायदेशी परततात आणि मायदेशी परतल्याच्या नंतर 1924 ला बहिष्कृत हित करणी सभेच्या कार्यास सुरुवात करतात. त्यानंतर 20 मार्च 1927 ला चौदार तळ्याचा सत्याग्रह करतात. कारण ज्या तळ्यावर पशु पक्षी तरंगायचे, पोहायचे, प्राणी पोहायचे, प्राण्यांना धुतलं जात होतं, पण त्या पाण्याला स्पर्श करण्याचा अधिकार दलितांना नव्हता आणि तो अधिकार देण्यासाठी बाबासाहेबांनी चौदार तळ्यावरचा जो सत्याग्रह केला. त्यावेळेस सगळी आपली त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. फाटकी मळकी कपडे घालून बाबासाहेबांचे दूर दूरून अनुयायी आलेले असतात आणि त्या संदर्भात चौदार तळ्यावरचं गीत आपल्या समोर सादर करीत आहे. सर्वांनी लक्ष देऊन ऐका. हे गीत माझे कविवर्य कालकथित माधवराव जगतापांचं आहे. लक्ष देऊन सगळ्यांनी ऐकावं. लाठ्या काठ्या घेऊन सार, अहो लाठ्या काठ्या घेऊन सारा, उभा महाडचा तो गाव, गाव उभा महाडचा तो गाव, तरी वाकुनी चाखतो पाणी भीमराव, तरी वाकुनी चाखतो पाणी भीमराव, भीमराव तरी वाकुनी चाखतो पाणी भीमराव. लाठ्या काठ्या घेऊन सारा, अहो लाठ्या काठ्या घेऊन सारा, उभा महाडचा तो गाव, गाव उभा महाडचा तो गाव, तरी वाकुनी चाखतो पाणी भीमराव, तरी वाकुनी चाखतो पाणी भीमराव. बंडाचे रण शिंग ते पहिले, फुकता भीमाने जग हादरिले, फुकता भीमाने जग हादरिले. बंडाचे रण शिंग ते पहिले, फुकता भीमाने जग हादरिले,
आलोट श्रद्धा ठेवून भीमावर, आलोट श्रद्धा ठेवून भीमावर. अहो प्रचंड जमला हा जमाव, जमाव प्रचंड जमला हा जमाव. तरी वा कुणी चाखतो पाणी भीमराव, भीमराव. तरी वा कुणी चाखतो पाणी भीमराव. लाठ्या काठ्या घेऊन सारा, अहो लाठ्या काठ्या घेऊन सारा. उभा महाडचा तो गाव, गाव उभा महाडचा तो गाव. तरी वा कुणी चाखतो पाणी भीमराव. बंडाचे रण शिंग ते पहिले, फुकता भीमाने जग हादरले. मानवतेच्या हक्कासाठी, अहो मानवतेच्या हक्कासाठी घालून तत्वाचा घाव, घाव घालून तत्वाचा घाव. तरी वा कुणी चाखतो पाणी भीमराव, तरी वा कुणी चाखतो पाणी भीमराव. फाटकी मळकी कपडे घालून, फाटकी मळकी कपडे घालून कैक अनुयायी आलेत चालून. अहो फाटकी मळकी कपडे घालून कैक अनुयायी आलेत चालून. आलोट श्रद्धा ठेवून भीमावर, आलोट श्रद्धा ठेवून भीमावर. प्रचंड जमला हा जमाव, जमाव प्रचंड जमला हा जमाव. तरी वा कुणी चाखतो पाणी भीमराव, तरी वा कुणी चाखतो पाणी भीमराव. आले तळ्यावर सारे जमुनी, आले तळ्यावर सारे जमुनी. पहिली ओंझळ भरली भीमानी, पहिली ओंझळ भरली भीमानी. भीमटोला हा दिला रूढीला, अहो भीमटोला हा दिला रूढीला. विजयी वीरांचा तो घाव, घाव विजयी वीरांचा तो घाव. तरी वा कुणी चाखतो पाणी भीमराव. मारा झोडा या महाराला पाठविले रे याने तळ्याला. मारा झोडा या महाराला पाठविले रे याने तळ्याला. मारा झोडा या महाराला पाठविले रे याने तळ्याला. रुष्ट ते झाले सनातनी मग, दगडांचा होई वर्षाव, वर्षाव दगडांचा होई वर्षाव. तरी वा कुणी चाखतो पाणी भीमराव, तरी वा कुणी चाखतो पाणी भीमराव. किती माधवा जखमी झाले, किती माधवा जखमी झाले. रक्ताने ते तळे रंगले, किती माधवा जखमी झाले. रक्ताने ते तळे रंगले. अभंग कीर्ती करून भीमाने, अभंग कीर्ती करून भीमाने. इतिहास कोरलं या नाव, नाव इतिहास कोरलं या नाव. तरी वा कुणी चाखतो पाणी भीमराव. लाठ्या काठ्या घेऊन सारा, अहो लाठ्या काठ्या घेऊन सारा. उभा महाडचा तो गाव, गाव उभा महाडचा तो गाव. तरी वा कुणी चाखतो पाणी भीमराव, भीमराव. तरी वा कुणी चाखतो पाणी भीमराव, तरी वा कुणी चाखतो पाणी भीमराव. आणि ज्यावेळेस बाबासाहेब सत्याग्रहाला जात असतात, रमाईला
प्रश्न पडलेला असतो की ह्यांच्या जीवितास काय धोका होऊ नये म्हणून माता रमाई प्रार्थना करत असतात, बाबासाहेब सुखरूप परत यावं म्हणून. आणि कारण त्यावेळेला बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला नव्हता, पण त्यावेळची गोष्ट आपलं जीवन कसं होतं आपल्या महार समाजाचं, आणि रमाई पांडुरंगाचा जप करतात आणि तशातच त्यांच्या घरावरती कावळा घिरट्या मारत असतो. तेव्हा त्या माझ्या शेवटचं गीत गाईल मी, आणि याच्यानंतर माझा हा शेवटचं गीत आहे. रमाई आपलं मनोगत बाबासाहेबांच्यासाठी काय प्रार्थना करतात आणि त्यांच्या मनामध्ये काय काय विचार येतात, हे मी माझ्या काव्यातून सांगत आहे. सर्व माझ्या बांधवांनी लक्ष देऊन ऐकावं. विपरीत का हो घडले सारे, विपरीत का हो घडले सारे, शंका येते मनी हो, शंका येते मनी आज का उडते ग पापणी, आज का उडते ग पापणी. पती पत्नीचे जुळले नाते, प्राणाहुनिया प्रिय मला ते. पती पत्नीचे जुळले नाते, प्राणाहुनिया प्रिय मला ते. आंबेडकर साहेब रमाचे उभे सदा लोचनी ओ, उभे सदा लोचनी, आज का उडते ग पापणी, आज का उडते ग पापणी. कामे घरातील मला सुचेना, मलाच माझा शब्द रुचेना. कामे घरातील मला सुचेना, मलाच माझा शब्द रुचेना. तशातच घिरट्या घाली कावळा माझ्या या अंगणी हो, माझी या अंगणी, आज का उडते ग पापणी, आज का उडते ग पापणी. राजानंदा माझ्या या जीवनी, भगवंताला करी विनवनी. राजानंदा माझ्या या जीवनी, भगवंताला करी विनवनी. अक्षय राहो माझे कुंकू, अक्षय राहो माझे कुंकू. आणिक मंगलमणी हो, आणिक मंगलमणी, आज का उडते ग पापणी. विपरीत का हो घडले सारे, विपरीत का हो घडले सारे, शंका येते मनी हो, शंका येते मणी, आज का उडते ग पापणी, आज का उडते ग पापणी. मी आपल्या समोर हात जोडून विनंती करतो की बाबासाहेबांची ही स्फूर्तिमय कथा मी माझ्या शब्दातून, माझ्या काव्यातून आपल्या समोर माझ्या परीनं, माझ्या आवाजामध्ये मी आपल्या समोर सादर केला. मज पामराकडून काही चुका झाल्या असल्यास पदरात टाका. मी चांगले विचार दिले असतील ते तुम्ही स्वीकारा.
आचरणात आणा, डोक्यामध्ये घ्या आणि माझ्या काय चुका असतील तर माझ्या पदरात टाका, मी स्वीकारतो. पण बंधूंनो, मी आपल्या समोर भीमायन ह्या काव्यातून सादर केलेलं आहे. माझं चुकले असल्यास परत एकदा, पुन्हा एकदा मोठ्या मनानं आपण सर्व मला माफ करताल अशी मी विनंती करतो आणि ह्या ठिकाणी थांबतो आणि सर्वांची रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. साधू साधू साधू. साधू 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 अतिशय सुंदर गीत गायन आणि त्याच्यावरचं स्पष्टीकरण मदन कांबळे सरांनी आपल्या गीतातून, त्यांच्या ओजस्वी वाणीतून बाबासाहेब आंबेडकरचा जीवनपट आपल्या समोर सादर केला. काही गाणी गाताना मन हिरावून टाकलं गेलं. पत्रात लिहिते लामा त्यावेळी मन भारावून आलं. त्याच पद्धतीने रामजी बाबा जेव्हा शेवटच्या स्टेप याला होते, घटका मोजत होते, बाबासाहेब आंबेडकर आले, त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना जो पित्याचा विरह झाला, तेव्हाही आईबाप गेल्यानंतर माणसाला कसं आठवण येतात आणि त्या आठवणी काढल्यानंतर माणूस कसा हळवा बनतो हे आपण आपल्या गीतातून सर सांगितलं. खूप सुंदर आपण केलं. मी खरं म्हणजे 13 तारखेचा आणि 20 तारखेचा कार्यक्रम तुमचा पाहू शकलो नव्हतो, तर आज मला तुमचा कार्यक्रम ऐकायला भेटला, मला खूप आनंद झाला. तर मी श्रोत्यांना विनंती करतो, ज्याला कुणाला मनोगत व्यक्त करायचे त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत करा. हा, अशोक गायकवाडजी बोला. आदर्शांना वंदन, सर्वांना क्रांतिकारी जय भीम. खूप छान कांबळे गुरुजींनी अति सुंदर बाबासाहेब आणि रमाई यांच्या जीवनावर जेवढे बी गाणे व त्यांचे जे आदर्श म्हणून ते जे जे काय बोलले आणि जे जे काय गायले खूप छान, अति सुंदर, मनाला भावलं. त्यांच्यासाठी एक सलूट. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. कांबळे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. सर्वांना जय भीम. खूप सुंदर मनोगत व्यक्त केलं सर आपण. आपलं मनोगत ही आम्हाला शाबासकीची थाप असते. मी सुमनताई गायकवाड यांना विनंती करतो की सुमनताई आपण आपलं मनोगत व्यक्त करा. सुमनताई, माईक चालू करा ताई. हॅलो, हा बोला ताई. सर्वांना जय भीम सर. गाण्यातील जे शब्द रचना होते ना, ते शब्द खरंच ऐकण्यासारखे होते. आणि ज्या वेळेला बाबासाहेबांची 3 मुलं गेल्यानंतर जे बाबासाहेबांचं मनोगत त्या गाण्यातून व्यक्त केलेले, ते खरोखरच माणसाच्या हृदयाला म्हणजे भिडणारच होतं ते गाणं. आणि एवढे सुंदर अप्रतिम गाणे गायले सरांनी, एकापेक्षा एक. खरंच गाणे ऐकायचे वाटत होते आणि आवाज पण खूप सुंदर होता सरांचा. सरांचं खरंच अभिनंदन करते आणि मी इथे थांबते. सर्वांना जय भीम करते. जय भीम, जय भारत, जय संविधान. सुमनताईंनी थोडक्यात पण चांगला मनोगत व्यक्त केलं आणि मदन कांबळेंबरोबर आमच्याही कार्यक्रमाला त्यांनी 182ची थाप दिलेली. मी आता शाहीर प्रकाश गायकवाडांना विनंती करतो. शाहीर प्रकाश गायकवाडांच्या बद्दल सांगितलं की त्यांनी जे आमचं गीत लिहिलेले, ते गीत अप्रतिम गीत आहे. मी अनेक माझ्या मित्रांना पाठवलं, त्यांनी खूप कौतुक केलं त्या गीताबद्दल. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सरांना विनंती करतो की सर आपण मनोगत, शाहीर प्रकाश गायकवाड, आपण आपलं मनोगत सादर करावं. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज खरोखर हा दुसरा हप्ता. पहिल्या हप्त्यामध्ये आमचे धम्मस्नेही, धम्ममित्र, धम्मबंधू आम्ही एकाच कवीची गीतं गायलेली आहेत, गात आहोत आणि गात राहणारच आहोत. असे आमचे कालवश माधवदादा जगताप यांची गीतं दादांनी सुंदर अशा प्रकारे गायलेली आहेत आणि ती प्रबोधनपर गीतं होतीच. त्यानंतर आपले बरेचसे रमाईचे गीत गायले. छान छान अशी गीतं त्यांनी गायलेली आहे. कारण का, गेल्या हप्त्यात आवाज होता तो, त्यालाच काहीतरी आता नवीन परत कलाटणी मिळून एक ऊर्जा निर्माण करण्याकरता खरोखर दादांनी चांगल्या सुंदर आवाजात
आज गीतं गायली त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. प्रकाशजी, आपण खूप सुंदर मनोगत व्यक्त केलं. आपलं ही गीत गायन आणि आपला एक कार्यक्रम मी ऐकलेला आहे, आणि तो कुठं ऐकला असेल तर स्मशानात ऐकलेला आहे. तर खूप चांगलं. आपणही, आपली गीतं पण खूप चांगली असतात. आपणही खूप सुंदर विवेचन केलं होतं. असं तुम्ही नियमित येत जावो आणि गीत सादर करत जावो. यानंतर अजून कोणाला मनोगत व्यक्त करायचंय का? ज्ञानोबा कांबळे आहेत ना. हा, आदरणीय ज्ञानोबा कांबळे सरांना विनंती करतो, सर आपण बोलावं. आदर्शांना वंदन. उपस्थित आयोजकांना धन्यवाद, श्रोतेगणांना धन्यवाद. आज या ठिकाणी मदन कांबळे गेल्या 2-3 हप्त्यामध्ये आपल्या समोर येत आहेत भिवायनाच्या माध्यमातून. अत्यंत अभ्यासपूर्ण गीतं कवींची जरी असतील, माधवराव जगतापांची जरी गीतं असतील, तरी सादरीकरण करणं हे कलाकाराचं कौतुक आहे. पहिल्या हप्त्यामध्ये त्यांचा घसा आवाज बसलेला होता, परंतु या 2 कार्यक्रमामध्ये त्यांचा आवाज अगदी खुलून निघाला आणि खऱ्या अर्थाने मातापित्यांच्या विरहाचं गीत ध्यानात राहील असं आहे. कधी ऐकलेलं नव्हतं, कारण गीतांचा जास्त माझ्याशी संबंध नसल्यामुळं. परंतु हे माधवराव जगतापांचं जो पिता गेल्याच्या नंतर आणि माता गेल्याच्या नंतर जो विरह आहे, तो बाबासाहेबांना एवढ्या मोठ्या महामानवाला सुद्धा सोडू शकलेला नाही. हे अत्यंत प्रभावी गीत या ठिकाणी केलेलं आहे. रमाईची जबाबदारी जी गीतातून दाखवलेली आहे, अनेक कवींनी, अनेक गायकांनी रमाईच्या बाबतीमध्ये लिहिलेलं आहे. त्याबद्दल रमाईच्या संदर्भामध्ये सुद्धा, साहेब तुम्ही बिंदास राहा, तुम्ही इतरांना सांभाळा, मी इथे सांभाळते, हे जे गीत आहे अत्यंत प्रभावी आहे. प्रभावी गीतामधून हा कार्यक्रम मुकेश गायकवाड यांनी ही संकल्पना मांडली. आणि या ग्रुपमध्ये जे काही कवी गायक आहेत, कलागुण ज्यांच्यामध्ये आहेत, त्यांनी एक कलागुण या ठिकाणी जोपासण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, खऱ्या अर्थाने गायनामधून प्रबोधन हे अत्यंत प्रभावी ठरत आहे. याही पुढे याच्यामध्ये सुप्त गुणाने असलेले काही कवी आहेत. त्यामध्ये शाहीर प्रकाश गायकवाड आहेत, अनेक मंडळी याच्यामध्ये आहेत. दिलीप सरोदे आहेत आमचे, जरी ते केंद्रीय शिक्षक जरी असले तर उत्तम धडाडीचे हे आहेत, कवी गायक आहेत. अनेक गायकांनाही आपण या ठिकाणी निमंत्रित करू शकतो आणि त्या पद्धतीने हा कार्यक्रम उज्ज्वलपणाने चाललेला आहे. जवळ 931वा उपक्रम आपण या ठिकाणी करीत आहोत. 1000कडे आपली वाटचाल आहे आणि अत्यंत प्रभावीपणाने झालेल्या वाटचालीला लाख लाख धन्यवाद देतो. मलाही काही गीतं कधी ऐकायला मिळालेली नाहीत आणि एवढं मनसोक्त शांतपणाने गीतं ऐकण्याची संधीच कधी मिळाली नाही, आणि ती संधी या ठिकाणी मिळत आहे. अत्यंत मदन कांबळे यांना मी धन्यवाद देतो. आपली जी आवाज आहे, आपला जो स्वर आहे आणि गीत मांडण्याची जी सादरीकरण आहे, हे अप्रतिम आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा धन्यवाद देऊन, आयोजकांना धन्यवाद देऊन मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांना ससने जय भीम करून, आयोजकांना आभार मानून या ठिकाणी सर्वांना ससने जय भीम करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, जय संविधान. खूप सुंदर मनोगत व्यक्त केलं सर. आणि आपलं त्या कार्यक्रमाला पहिल्यापासून शेवटपर्यंत 30 परिवार, सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित होते. या सगळ्या बंधू भगिनी आणि बालकांचं मी कौतुक करतो आणि विशेष आभार मानतो. आणि आता कोण मनोगत व्यक्त करणार आहे का? हात दाखवा, हात करा, नाही तर माईक चालू करून बोला आपण. ठीक आहे, हा बोला. हॅलो सर, मी मनीषा सपकाळे बोलते. सगळ्यांना जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. सरांनी एवढे म्हणजे आपल्या काळजाला जे रुतील असे गाण्यातून जे शब्द आहेत, की असं म्हणतात की 10 भाषणं आणि गायकांचं एक गाणं. तर सरांनी
म्हणजे काय म्हणावं, त्यांचं किती आभार व्यक्त करावं. आणि त्यांची 100 म्हणजे असे 101 गाणं की त्या गाण्यामधनं डोळ्यातनं पाणी आलं नशील सर. एवढे सुंदर सरांनी गाणे सादर केले. त्याबद्दल सरांचे पुन्हा मी आभार व्यक्त करते आणि इथंच थांबते. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद ताई, आपण खूप सुंदर मनोगत व्यक्त केलं. आज मनोगत व्यक्त करणार होते अशोक गायकवाड, सुमन शिंदे, शाहीर प्रकाश गायकवाड, आदरणीय ज्ञानोबा कांबळे आणि मनीषा सपकाळे. ह्या 5 जणांनी मनोगत व्यक्त केलेले. मी उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्याकरता आजचं आभार प्रदर्शन आदरणीय सरदाताई उपरवट, की ज्या संचालिका द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणीनगर याच्या संचालिका आहेत, त्या करणार आहेत. 930वे पुष्प आज आपण गुंफत आहोत. आणि वक्ते होते आदरणीय मदन कांबळे. मी उद्याची उपदेशा सांगण्याकरता आदरणीय मुखर्जींना विनंती करतो की सर आपण उद्याची कार्यक्रमाची उपदेशा सांगावी. धन्यवाद गुरुजी. आदर्शांना वंदन. आजचे प्रमुख वक्ते आदरणीय मदन कांबळे सर आणि सर्व मान्यवर, सर्वांना असं विनय, जय भीम, जय भारत, जय संविधान. आपण गेले 4 ते 5 आठवड्यापासून गीतांच्या माध्यमातून आपण धम्माचा प्रचार प्रसार करत आहोत. महापुरुषांचे विचार आपण या ठिकाणी प्रकट करत आहोत. आणि खऱ्या अर्थानं आज जो आजचा विषय होता, गीत गायनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन संघर्ष आणि स्फूर्तिमय कथा, या विषयातून चांगली गीतं या ठिकाणी सादर केलेली आहेत. सरांचं खूप अभिनंदन. असंच जरी गेल्या आठवड्यामध्ये आपला उपक्रम बंद होता आणि त्याच्या गेल्या आठवड्यामध्ये सरांचा घसाचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना तरी चांगला त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता. सरांचं मनापासून अभिनंदन. उद्या बुधवार, आणि बुधवार म्हटलं की आपण आपल्या मातृसंस्थेच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असतो. ही जी आपण 3 महिन्याची वर्षावासाची मालिका आहे, त्या मालिकेचा आपण दर बुधवारी प्रवचन घेत असतो. उद्याचे विषय आणि उद्याचे प्रमुख वक्ते आपण लवकरात लवकर उद्या आपल्या लिंक मार्फत आपणास कळवलं जाईल. आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. जी आपण उद्याची रूपरेषा सांगितली. मी आता सरदाताई दामोदर उपरवट यांना विनंती करतो की ताई, आपण आभार प्रदर्शनाचा एक मोलाचं काम हातात घ्यावं. तथागत सिद्धार्थ सम्यक संबुद्ध परमपूज्य बोधिसत्व विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री, माता जिजाऊ, माता अहिल्यादेवी होळकर, माता फातिमा बिसेक, या समाजासाठी ज्या महान माता आणि महामानवांनी स्वतःचा देह आणि आयुष्य झिजून सर्व बहुजनांसाठी सुखाची द्वार खुली केली, सोन्याचे दिवस दाखवले, आनंदाचे क्षण आपल्या जीवनात आणले, त्या सर्वच महान माता आणि महामानव, त्यांच्या विचारांना, त्यांच्या क्रांतीला, त्यांच्या प्रतिमांना, त्यांच्या जीवनातील झिजलेल्या प्रत्येक क्षणाला मी त्रिवार अभिवादन करते. तसेच मी माझ्या आईबाबांच्या चरणी नमन वंदन करते. आणि आज आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आदरणीय आपले श्रोते आणि सर्व आपले भारतीय बौद्ध महासभेचे सर्व केंद्रीय शिक्षक, बोधाचार्य, सैनिक आणि सर्वच बालक बालिका, उपासक उपासिका, सर्वांना मी सविनय जय भीम करते. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत होत असलेल्या विशेष व्याख्यानमाला आजचे पुष्प क्रमांक आहे 930, मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024, ठीक 8:25 ते 9:45 वाजेपर्यंत. आजचे प्रमुख वक्ते आदरणीय मदन बजरंग कांबळे सर बौद्धाचार्य, सुप्रसिद्ध गायक, माजी स्टेशन प्रबंधक, सेंट्रल रेल्वे येरवडा पुणे. आणि आजचा सरांचा विषय गीत गायनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन संघर्ष व स्मृतिमय कथा. तर खरोखर सरांच्या म्हणजे परिचयामध्ये जे दिलेलं आहे की प्रमुख वक्त्यांचं की बौद्धाचार्य आणि सुप्रसिद्ध गायक, आज सरांनी जे गाणे ऐकवलेत ना, ते खरोखर मी
म्हणजे माझं एवढं वय झालं, आतापर्यंत हे गाणे ऐकलेले नव्हते. सर तुम्हाला खरोखर मानाचा सॅल्यूट आणि खूप खूप धन्यवाद. आणि मी तर म्हणते माझा एक प्रोग्राम मिस झालेला आहे आणि माझी तब्येतही बरी नव्हती, त्यामुळे मी ते बघितलं नाही YouTubeला. मी नक्कीच बघणार. तुमचा आवाज जरी मागच्या वेळी चांगला नव्हता, तरी तुम्ही खूप छान गायन केलं आणि आजचं गायन आणि आजचा प्रोग्राम अप्रतिम झालेला आहे. अगदी म्हणजे याला शब्दच नाही आहेत, एवढा सुंदर. खूप खूप धन्यवाद सर. खरंच आपल्यासारखे असे पट्टीचे गायक आम्हाला लाभलेले आहेत आपल्या सर्वांना आणि ते जुने गीतं आम्हाला आता ऐकायला मिळतात आणि ते आम्हाला अगदी नवीन वाटतात की आता तयार झालेली आहेत की काय. खूप खूप धन्यवाद. खूप खूप म्हणजे खूपच धन्यवाद सर. आणि असेच तुम्ही आम्हाला नवनवीन जुने गाणे नवीन करून ऐकवत जा, ही नम्र विनंती. त्याचबरोबर आज ज्यांनी सूत्रसंचालन केलं ते आपले आदरणीय हर्षानंद गणपत सोनवणे सर. सर कवी आहेत, लेखक आहेत, सामाजिक कार्यकर्ते, संस्थापक सदस्य, उपाध्यक्ष, सम्यक साहित्य परिषद पुणे. आपले हर्ष आणि आनंद ज्यांच्या नावामध्येच आहे आणि त्याप्रमाणेच ते सर्वांसोबत वागतात आणि सर्वांना हर्ष आणि आनंद देतात असे सोनवणे सर. तुमच्या वागण्यातून तुमच्या हास्यातून सर्वांना सोनंही मिळत आहे. तर तुमचे सुद्धा मी खूप खूप आपले आभार मानते, खूप खूप धन्यवाद देते आपणाला. आणि त्याचबरोबर आज ज्या बाळा एकच मिनिट बाबा सायलेंट. त्याचबरोबर आपल्याला आज ज्यांनी ज्यांनी अभिप्राय दिलेले आहेत, नेहमीचेच आपले अगदी त्यांना तत्परता असते की कधी एकदाचा प्रोग्राम संपला की मी माझा हँड राईज करून कधी मी एकदाच माझं मनोगत व्यक्त करतो. असे आपले अशोक सर. सरांचे मी खूप खूप आभार मानते, खूप खूप धन्यवाद देते सरांना की खरोखर सर एक शाबासकीची थाप पाठी पडणं, तोंडातून चांगले शब्द निघणं, ही कलाकाराच्या प्रती म्हणजे कलाकाराला खूप मोठा आनंद ह्याच्यातूनच मिळतो. तो पैशातून किंवा कशातूनही मोजले जात नाही, जो शाबासकीच्या थापेनी आणि कौतुकाच्या शब्दांनी मिळत असतो. हाच वर्षाव खूप मोठा असतो कलाकारासाठी. खूप खूप धन्यवाद सर. त्यानंतर आपल्या सुमनताई गायकवाड ताईंचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. ताईंनी सुद्धा तोंड भरून कौतुक केलेलं आहे. वेळात वेळ काढून भगिनी सर्व काम बाजूला ठेवून काम करत करत काम उरकत कार्यक्रम ऐकतात, कार्यक्रमाचा आस्वाद घेतात आणि अभिप्राय पण देतात. यासाठी तुमचे खरोखर खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. त्यानंतर आपले शाहीर प्रकाश गायकवाड सर. खूप खूप धन्यवाद सर. खरोखर शाहीर म्हटलं की अंगावर शहारे आणणारे गीत अगदी शाहिरांचे असतात. खूप खूप धन्यवाद. आणि कुणीतरी म्हटलं की मी तुमचं गीत ऐकलं आणि ते कुठे ऐकलं तर स्मशानामध्ये. तर स्मशानामध्ये सर बघा, आपली कला प्रदर्शित करण्याला एखाद्याला कुणी बघा त्याला जागेचं किंवा स्थानाचं काही घेणं देणं नसतं. माझ्याकडे जी कला आहे ती मी कुणाला तरी सांगतो, भले ते दुःख व्यक्त करण्याची असेल, त्या प्रसंगानुरूप असेल, परंतु बघा ज्याला कुणी बघा ध्यान सुद्धा स्मशानात लावतात. ज्यांना ध्यानाची आवड आहे ते ध्यान सुद्धा स्मशानात लावतात. ज्यांना अभ्यासाची आवड आहे ते अभ्यास सुद्धा स्मशानात करतात आणि ज्यांना गीताची आवड आहे ते गीत गायन सुद्धा स्मशानात करतात. म्हणजे माणसाला जागेशी, स्थळाशी काहीही घेणं देणं नाही आहे. कला ही एक कला असते आणि ती उपजत असते अंगामध्ये, ती शिकवल्या जात नाही किंवा ती कर म्हणावं लागत नाही. असे कलाकार शाहीर प्रकाश गायकवाड सर. आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार आपले. खूप छान आपण मनोगत व्यक्त केलं. आणि आपले सर्वांचे आदर्श आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी तुमच्या शाबासकीची जी थाप असते ना ती अगदी अप्रतिम असते. खूप छान तुम्ही मनोगत व्यक्त केलेलं आहे. तुम्ही सुद्धा म्हणालात की हे गीत म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही नक्कीच वयाने खूप मोठे आहात, तर तुम्ही सुद्धा हे काही गीत याच्यामधले आतापर्यंत ऐकले नव्हते. जरी तुम्ही म्हणालात की गीताचा आणि तुमचा कुठं काही रिलेशन नाही कारण तुम्ही प्रबोधनकार आहात, परंतु आताच आपल्याला मनीषाताईंनी जे सांगितलं होतं की बाबासाहेबांची 10 भाषणं आणि एका कलाकाराचं एक गीत हे बरोबरीचं असतं. कारण गीतातून ज्या भावना हृदयातून मेंदूपर्यंत जातात त्याच ह्या भावना असतात. खूप खूप धन्यवाद कांबळे सर तुमचे. नंतर आपल्या मनीषाताई सपकाळांचे पण मी खूप खूप आभार मानते. खूप खूप धन्यवाद देते ताईंना की तुम्ही ताई वेळात वेळ काढून, मला माहिती आहे तुमच्या मागे भरपूर कामं आहेत आणि तरी सुद्धा एवढा वेळात वेळ काढून तुम्ही कार्यक्रम ऐकता, त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेता. आपल्या ज्ञानात तर भर पडतेच पडते, परंतु आपल्या जे मेंदूचं ज्याच्यावर राख साचलेली असते ना ती झटकल्या जाते आणि ती झटकून मेंदू जो काही असा तल्लीन होतो, प्रभावी होतो आणि निखरला जातो. तीही खरी तर या कार्यक्रमाची जादू आहे, एक किमया आहे. मनीषाताईंचे सुद्धा खूप खूप धन्यवाद देते. आणि आपल्या
सर्वांना जोडून ठेवणारे आदरणीय मुकेश दादा, ज्यांच्यामुळे हा एवढा कार्यक्रम, हा एवढा प्रपंच आहे, ह्या गोतावळा एवढा जमलेला आहे. हे एका धाग्यात आपण, जे एका माळीसारखे आपण बांधल्या गेलेलो आहोत, हे सर्वांचे आपले लाडके आदरणीय मुकेश माणिक गायकवाड दादा. दादा बोधाचार्य आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, शिक्रापूर तालुका, शिरूर, पुणे. खरं तर असं काही नाही की दादा अगदी बसल्या जागेवर फक्त त्यांनी काम नाही काही केलं तरी लिंक जॉईन केली आणि सर्वांना पाठवली तरी त्यांचं उदरनिर्वाह चालू शकतो, तर अजिबात नाही. स्वतःचा प्रपंच चालवून एवढा हे करून सुद्धा न थकणारी व्यक्ती, की ज्यांच्यापासून आपल्याला ऊर्जा घेता येईल, काहीतरी खरोखर एक हे घेता येईल, आदर्श घेता येईल, की समाजासाठी जर मला काहीतरी देणं लागतं तर मी असंही काहीतरी करू शकतो. हा एवढा मोठा पसारा 1000 एपिसोड कडे घेऊन जाणारा हा कारवा, हा मुकेश दादांमुळे आहे. दादांचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद दादा. खरोखर आम्हाला तुम्ही लाभलात, एक बंधू आहात. ते धम्मबंधू तर आहात, पण आम्हाला वाटत नाही, मला तरी वाटत नाही की आपण कुणी वेगळे आहो. अगदी रक्ताच्या नात्यातले आपण असल्यासारखं आपल्याबद्दल, सर्वांच्या बद्दल माझ्या भावना असतात. खूप खूप धन्यवाद. आणि आपल्याबरोबर स्वातीताईंचे सुद्धा खूप धन्यवाद. घरातलं सर्व काम उरकून त्या ताई वेळातला वेळ काढून तुम्हाला अशी मदत करतात आणि हा कार्यक्रम एवढा सोन्यासारखा पिवळा आणि हिऱ्यासारखा चमकणारा बनवतात. आपले खूप खूप धन्यवाद. आपल्या मयुरेशचे सुद्धा आणि सुहानीचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर वेळात वेळ काढून आपल्या सर्व कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचं आठवड्याचं नियोजन करणारे आदरणीय सुभाष सर DYSP आहेत, बौद्धाचार्य आहेत. आणि एवढे असून सुद्धा मला सुद्धा या समाजाचं काहीतरी देणं लागतं ही भावना ठेवून या कार्यक्रमामध्ये भाग घेतात. आणि दर आठवड्याचं जे नियोजन असतं, कुणी आभार मानायचे, कुणी सूत्रसंचालन करायचं, हे सर्व काही आम्हाला लिहून पाठवतात. असेच आदरणीय सुभाष सर, आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. त्याचबरोबर मनीषा आपल्या कोटांगडे, माधुरीताई कोटांगडे ताई एक रेल्वे कर्मचारी आहेत. आणि महिला म्हटलं की ती जर पुरुष जर जॉब करत असेल तर त्याला घरी आल्यानंतर आयतं जेवायला मिळतं, परंतु स्त्री जी जॉब करते तर तिला घरची आणि तिच्या जॉबची सुद्धा जिम्मेदारी पार पाडावी लागते, तिला मुलाबाळांना सुद्धा बघावं लागतं. आणि एवढं सर्व करून सुद्धा त्या आपली लिंकची म्हणजे आपल्या कार्यक्रमाचं जे काही लेखाजोखा आहे तो बहुजन हिताय बहुजन ग्रुपला पाठवतात. ताई, आपले सुद्धा मी खूप खूप आभार मानते, खूप खूप धन्यवाद देते. आपल्यासारखे सर्व सहकारी मंडळी आहेत, म्हणूनच आपण एवढ्या प्रेमाने आणि आपुलकीने इथे जोडल्या गेलेलो आहोत. आणि आपले सर्वांचे आदरणीय सर्व श्रोते जे प्रत्येक क्षेत्रातून इथं उपस्थित असतात, आणि सर्व महिला भगिनी जे वाट बघत असतात की कधी एकदाचे 8:30 होतात आणि कार्यक्रम सुरू होईल आणि आम्हाला काहीतरी आमच्या ज्ञानात भर पडेल, अशी वाट बघणारे, चातकासारखी, जसा चातक पहिल्या पावसाची वाट बघतो, तसे सर्व आदरणीय श्रोते. आणि चुकून माकून कुणाचं सर्व श्रोत्यांचे मी खूप खूप आभार मानते, खूप खूप धन्यवाद देते. आणि चुकून जर कुणाचा नाम उल्लेख करायचा राहिला असेल तर मी मनातून दिलगिरी व्यक्त करते, मला क्षमा करावी. आणि आजचा जो काही आभाराचा कार्यक्रम आहे, हा मी इथे थांबवते. आणि पुढील सूत्र मी आदरणीय ग्रुप, आपले आयोजक ग्रुप आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप, शिक्रापूर, पुणे, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र, द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणीनगर, पुणे. आणि मला आठवण करून देणाऱ्या आदरणीय विमलताईंचे पण मी खूप खूप आभार मानते, खूप खूप धन्यवाद देते. आणि मी इथेच थांबते. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद ताई. मदन कांबळेंना काहीतरी बोलायचं होतं, मदन कांबळेंनी हात दाखवला होता, पण ताईंनी बोलायचं. मदन कांबळे सर, काय बोलायचे का आपल्याला? ताईंना सांगायचं होतं की पहिला भाग परत ज्या वेळेस कुठला आपल्या ग्रुपवरती ज्या दिवशी कुठले वक्ते वगैरे मिळणार नाहीत, ज्यावेळेस दिवस खाली असेल त्यावेळेस तो पहिला भाग पुन्हा एकदा मी आपल्या सर्व ग्रुपच्या सर्व बांधवांना सादर करणार आहे, याची नोंद घ्या सगळ्यांनी. ओके सर, ओके, थँक्यू. धन्यवाद सर. सर्वांचे आभार मानणाऱ्या आपल्या आवडत्या ताई सल्लाताई दामोदर, आदरणीय सल्लाताई दामोदर उपरवट, ह्या ताईंचे मी आभार मानतो. ताई ह्या संचालिका द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्थेच्या संस्थापक सदस्य आहे. ताईंचे आभार मानतो. संयोजकांनी मला जे काही भूमिका पार पाडायला दिली होती ती मी पार पाडली
आणि आजचा कार्यक्रम संपला असे घोषित करतो.